नमस्कार. इतिहासाची पुस्तकं चाळली ना की प्रत्येक तारखेला काहीतरी घडलेलं दिसतं. पण कधी असा विचार केलाय की एकच तारीख, फक्त एकच तारीख आपल्याला इतिहासाच्या वेगवेगळ्या शतकांमधून फिरवून आणू शकते? आज आपण बरोबर हेच पाहणार आहोत. 2 मार्च ही एक साधी तारीख नाही, तर मराठ्यांच्या इतिहासातल्या कितीतरी मोठ्या घटनांची ती साक्षीदार आहे. म्हणजे खरंच एकाच तारखेला किती मोठ्या, किती महत्वाच्या घटना घडू शकतात. आज आपण 2 मार्च या एकाच तारखेच्या चष्म्यातून मराठ्यांचा संपूर्ण इतिहास उलगडून पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा अनोखा प्रवास. या सफरीमध्ये आपण शिवरायांच्या जबरदस्त रणनीतीपासून ते थेट औरंगजेबाच्या कपटापर्यंत जाणार आहोत. तिथून पेशव्यांच्या न्यायदानाची गोष्ट पाहू आणि एका विस्मृतीत गेलेल्या राणीची आठवणही काढू. मराठा सत्तेचा तो सुवर्णकाळ आणि मग त्याचा अस्त, या सगळ्यांना जोडणारा एकच धागा आहे, 2 मार्च. चला तर मग सुरू करूया 2 मार्च या तारखेची आपली ऐतिहासिक सफर. आपण एकदम वेळेत मागे जातोय. थेट 1660 साली स्वराज्यावर एक नवीन मोठं संकट घोंगावत होतं आणि महाराजांनी एक असा निर्णय घेतला ज्याने इतिहासाला एक वेगळंच वळण दिलं. तर बघा, गोष्ट कशी घडली. अफजल खानाचा वध झाला आणि आदिलशाही अक्षरशः हादरून गेली. आता त्यांनी काय केलं, सिद्धी जोहर नावाचा एक मुरलेला कसलेला सरदार स्वराज्यावर धाडला. हे संकट काही छोटं नव्हतं आणि ह्याच मोठ्या आक्रमणाचा धोका ओळखून महाराजांनी एक निर्णय घेतला. तो दिवस होता 2 मार्च 1660 आणि निर्णय होता पन्हाळगडावर आश्रय घेण्याचा. आता हा निर्णय म्हणजे काही माघार नव्हती. अजिबात नाही. ही तर एक जबरदस्त रणनीती होती. महाराजांनी शत्रूला आपल्या मैदानावर म्हणजे ह्या सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशात खेचून आणलं. त्यांचा हेतू अगदी स्पष्ट होता. सिद्धी जोहरच्या त्या अवाढव्य फौजेला कोल्हापूर परिसरातच अडकवून ठेवायचं आणि स्वराज्याचा जो मूळ गाभा आहे तो सुरक्षित ठेवायचा. आणि या मास्टर प्लॅनची सुरुवात झाली त्याच दिवशी, 2 मार्च. चला आता 27 वर्षांनी पुढे जाऊया. साल आहे 1687. राजकारणाचं मैदान आता बदललंय. स्वराज्यातून आपण थेट मुघल दरबारात पोचलोय आणि इथली गोष्ट तर आणखीच वेगळी आहे, जिथे एका बापानंच आपल्या मुलाशी दगाफटका केला. इथं ना वचन आणि मनसुब्यांमध्ये एक मोठी लढाई सुरू होती. औरंगजेबाचा मुलगा शाह आलम याने गोवळकोंड्याच्या बादशहाला अभयवचन दिलं होतं. पण औरंगजेबाच्या डोक्यात वेगळंच शिजत होतं. त्याला कोणत्याही परिस्थितीत गोवळकोंडा जिंकायचा होता, मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. आणि याचा शेवट काय झाला तर 2 मार्च 1687 रोजी औरंगजेबाने एका युक्तीने आपलाच मुलगा शाह आलम आणि नातू अज्जीजुद्दीन या दोघांना भेटीसाठी बोलवून घेतलं आणि त्यांना कैदेत टाकलं. राजकारणासाठी रक्ताची नातीही कशी विसरली जातात याचं हे एक जळजळीत उदाहरण आहे. बरं, या युद्धाच्या आणि कपटाच्या राजकारणातून आता आपण मराठा सत्तेच्या एका वेगळ्याच पैलूकडे वळूया, तो म्हणजे प्रशासकीय बाजू. गोष्ट आहे 1756 सालची, जेव्हा न्याय फक्त तलवारीने नाही तर न्यायाच्या तराजूनेही दिला जात होता. हे प्रकरण होतं गुजरातच्या सीमेवर असलेल्या वासदा नावाच्या संस्थानाचं. तिथल्या गादीच्या हक्कावरून वाद सुरू झाला. तेव्हा तिथले दावेदार श्री राहुल उदयसिंग यांनी न्याय मागण्यासाठी थेट पुण्यात पेशव्यांकडे धाव घेतली. तेव्हा नानासाहेब पेशव्यांचे कारभारी त्र्यंबकराव मामा पेठे यांनी धर्मशास्त्र आणि न्यायशास्त्राच्या आधारे या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला आणि जो योग्य वारसदार होता त्याला त्याचा हक्क मिळवून दिला. या न्यायदानानं एक गोष्ट सिद्ध झाली की मराठा सत्तेचा दरारा फक्त तलवारीच्या जोरावर नव्हता, तर तो निष्पक्षपाती न्यायाच्या भक्कम पायावरही उभा होता. आणि या न्यायाची पोचपावती म्हणून 2 मार्च 1756 रोजी माणकुन्या नावाचं संपूर्ण गाव त्र्यंबकराव मामांना वंशपरंपरागत इनाम म्हणून देण्यात आलं. इतिहास नेहमी राजे महाराजे, सरदार सेनापती यांचीच नोंद घेतो नाही का? पण पडद्याआड राहून राज्याचा डोलारा सांभाळणाऱ्या स्त्रियांबद्दल आपण कितीसं बोलतो. चला आता 1781 सालच्या 2 मार्च रोजी जन्मलेल्या अशाच एका पराक्रमी स्त्रीची आठवण काढूया. जिजाऊ माँसाहेब, ताराराणी साहेब, येसुबाई साहेब, अहिल्याबाई होळकर ही नावं मराठ्यांच्या इतिहासात किती आदराने घेतली जातात. त्यांच्या शौर्याच्या, त्यांच्या प्रशासकीय कौशल्याच्या कथा आपण सगळ्यांनीच ऐकल्या आहेत. पण याच महान स्त्रियांच्या पंक्तीत बसणाऱ्या बाकाबाईसाहेब भोसले कोण होत्या? हे नाव कदाचित तितकंसं ओळखीचं वाटणार नाही, पण त्यांचं कार्यही तितकंच मोठं होतं.
त्या होत्या नागपूरच्या श्रीमंत महाराणी बाकाबाई साहेब भोसले, दुसरे रघुजीराजे भोसले यांच्या त्या पत्नी होत्या. ज्या काळात भोसल्यांच्या सत्तेने आपला सुवर्णकाळ पाहिला, त्याच काळातल्या ह्या पराक्रमी स्त्रीचा जन्मदिन होता 2 मार्च 1781. आणि आता आपण आपल्या या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण 2 मार्च रोजी घडलेल्या 2 अशा घटना पाहणार आहोत, ज्या मराठा सत्तेची 2 टोकं दाखवतात. एका बाजूला आहे प्रचंड एकजूट आणि मोठा विजय, तर दुसऱ्या बाजूला आहे अस्ताची सुरुवात. साल होतं 1795. खर्ड्याच्या लढाईत संपूर्ण मराठा साम्राज्य निजामाविरुद्ध एकवटलं होतं. नागपूरचे भोसले, बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे होळकर सगळे मोठे सरदार एकत्र आले होते. आणि 2 मार्च 1795 याच दिवशी त्यांनी निजामावर एक जबरदस्त विजय मिळवला. ही मराठ्यांच्या एकजुटीची कदाचित शेवटची सर्वात मोठी मिसाल होती. पण काळ कसा बदलतो बघा. अवघ्या 23 वर्षात सगळं चित्र पालटलं. विचार करा, एकीकडे 1795चा खरडा, जिथे मराठा सरदार एकजुटीने लढले, आणि दुसरीकडे 1818चा सिंहगड, जिथे इंग्रजांचा तोफखाना थेट सह्याद्रीच्या छाताडावर आग ओकत होता. हो, तोच दिवस होता, 2 मार्च 1818. याच दिवशी इंग्रजांनी सिंहगडावर तोफांचा मारा सुरू केला आणि मराठ्यांच्या त्या अभेद्य मानल्या जाणाऱ्या किल्ल्यांच्या अस्ताची सुरुवात झाली. 1818 हे वर्ष एका युगाचा अंत करणारं ठरलं. इंग्रजांनी सह्याद्रीतले किल्ले एक एक करून पद्धतशीरपणे मोडून काढायला सुरुवात केली आणि दख्खनच्या पठारावरचा मराठा साम्राज्याचा सूर्य मावळतीला गेला. रणनीती, कपट, न्याय, एका राणीचं स्मरण, एकजूट आणि शेवटी अस्त. 2 मार्च या एकाच तारखेने आपल्याला मराठा इतिहासाच्या संपूर्ण पटाचे दर्शन घडवले. मग हे वेगवेगळे सुटे धागे एकत्र विणल्यावर आपल्याला काय दिसतं? एका साम्राज्याच्या उभारणीची आणि त्याच्या पतनाची एक अविस्मरणीय गाथा.